नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येथे 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आलेली आहे अक्षय तृतीया. हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर नवीन कार्यारंभासाठी देखील अत्यंत फलदायी ठरणारा मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे, म्हणजेच कधीही नाश होत नाही. म्हणजे या शुभ दिवशी कोणतेही शुभ कार्यारंभ केल्यास किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी केल्यास, जसे की वाहन, घर, सोने यांची खरेदी केल्यास ते आपल्याजवळ अक्षय राहते. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अक्षय तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:19 सुरू होईल आणि तृतीया तिथीची समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 संपेल. हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात. कोणतीही तिथी ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्या दिवशी असलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते. यंदा अक्षय तृतीया तिथी 19ला नाही तर 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. तसे असूनही 19लाच अक्षय तृतीया साजरी केली जाईल, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19ला रविवारी साजरा केला जाईल. तसेच या दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामांची जयंती देखील साजरी केली जाते. तसेच या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते आणि सगळ्या जगाला अन्न पुरवणारी अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म देखील याच दिवशी झाला होता. धार्मिक पौराणिक कथेनुसार वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे कधीही न संपणारा. आणि म्हणूनच हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ परिणाम देते, कायम आपल्या सोबत अक्षय राहते आणि आयुष्यात भरभराटी घेऊन येते. आणि म्हणून या अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे, कोणत्याही शुभ कार्यारंभ करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी दानधर्म करणारा देखील अत्यंत महत्त्व दिले जाते. या दिवशी पाणी भरलेले मातीचे भांडे, पंख, छत्री, जव, सातू, अन्नाचे दान केले जाते. उन्हाळा असल्याने गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. तसेच या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, वास्तू खरेदी करणे, लग्न कार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. पूर्ण दिवसच शुभ असतो. नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण घेतात. या अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गंगाजल पूजा घरामध्ये शिंपडून पूजा घर स्वच्छ करावे आणि पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करावी. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीची देवी असे मानतो. असे म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात वर्षभर धनसंपत्ती, समृद्धी येते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीचा देखील जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते. आणि म्हणून या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा आवर्जून पूजा करावी. यामुळे वर्षभर धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. धार्मिक दृष्टीने अक्षय तृतीया हा दिवस खूप शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन करणे देखील अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही आग्रह करून मागितले तरीही आपल्या घरातील या 5 वस्तू कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत. आणि विशेष म्हणजे 99% लोकांना या गोष्टी अजूनही माहिती नाहीत. जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातून या 5 वस्तू कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी आपला साथ सोडून निघून जाईल. घरात गरिबी आणि दारिद्र्याचे वास्तव्य होईल. कुटुंबामध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतील आणि घरात भांडणे, क्लेश आणि सततचे आजारपण येऊ लागेल.
तर या सर्व समस्या आपल्या घरात येऊ नये म्हणून अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या वस्तू पाहणार आहोत तर या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिलला रविवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आणि 20 एप्रिल म्हणजे दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत कोणालाही द्यायच्या नाहीत. जर आपण या दिवशी आपल्या घरातील या काही वस्तू कोणाला दिल्या किंवा कोणाला दान जरी केल्या तरी सुद्धा आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. संकटाचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा आपण म्हणत असतो की मी तर खूप कष्ट मेहनत करत असतो पण तरीही माझ्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत किंवा आमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. घरात आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून सतत बाहेर जात असतो आणि घरामध्ये पैसा टिकत नाही. याचं कारण हेच असतं की अशा काही विशिष्ट तिथीवरती आपल्या हातून कळत न कळत काही चुका होत असतात आणि या चुकांचे परिणाम म्हणून आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही, आपल्या घरात पैसा टिकत नाही. आपल्या घरातील लक्ष्मी आपली साथ सोडून जाते. आयुष्यभर आपल्याला दुःख आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि या सर्व गोष्टी आपल्या सोबत घडू नयेत यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तू आपल्या घरातून आपल्या अगदी कितीही जिवलग व्यक्ती असेल, मग आपला भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल किंवा आपली जीवाभावाची एखादी मैत्रीण देखील असेल, आपले चांगले शेजारी असतील तरी देखील या वस्तू त्यांना चुकूनही द्यायच्या नाहीत. नाहीतर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अक्षय तृतीया हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना समर्पित असा हा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीची आणि माता अन्नपूर्णा देवीची या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणून हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो. आणि धन म्हटले की सर्वात आधी लक्षात येते आपल्या ते म्हणजे पैसे. तर या दिवशी आपण कोणालाही आपल्याकडून पैसे उधार देऊ नयेत किंवा कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. कारण अक्षय तृतीया नावातच अक्षय या शब्दाचा अर्थ लपलेला आहे. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या आपल्याकडे अक्षय राहतात. मग या दिवशी तुम्ही जर कर्ज घेतलं तर आयुष्यभर तुम्ही कर्जामध्येच राहाल. इतरांना पैसे उसने दिले तर तुम्ही कायम इतरांना उसने पैसेच देत राहाल आणि ते समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला वसूल करण्यासाठी कठीण जाऊ शकते. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की या दिवशी जर कोणाकडून उसने पैसे उधार घेतले किंवा कोणाला उसने पैसे उधार दिले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरातून निघून जातो. माता लक्ष्मी आपले घर सोडून जाते. म्हणजेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावरून निघून जातो आणि परत माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरामध्ये येत नाही. माता लक्ष्मी त्या घरातून काढता पाय घेते. आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणालाही उधार पैसे देऊ नका. कोणाकडून सुद्धा तुम्ही उधार पैसे घेऊ नका. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही कृती करतो ते आपल्यासोबत अक्षय राहते. या दिवशी आपण सोने, चांदी किंवा मौल्यवान आणखीन काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसे आपण देऊ शकतो, परंतु कोणालाही उधार पैसे किंवा कर्ज म्हणून पैसे देऊ नयेत. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. मिठाची उत्पत्ती देखील समुद्रातून झालेली आहे आणि माता लक्ष्मी देखील समुद्रकन्या आहे. त्यामुळे मिठामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून अक्षय तृतीयेला तुम्ही मीठ खरेदी करू शकता, परंतु मीठ जे आहे तर ते कोणालाही तुमच्या घरातून अजिबात द्यायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या शेजारी त्यांच्या घरातील मीठ संपले आहे म्हणून आपल्या घरामध्ये अचानक मागायला येतात आणि आपण कोणताही विचार न करता पटकन मीठ ही एक छोटी आणि साधी वस्तू आहे म्हणून आपण देऊन टाकतो आणि नकळत आपण आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांना देऊन टाकतो. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मीठ खरेदी करून घरी आणू शकता, परंतु मीठ हे शेजाऱ्यांना उसने म्हणूनही देऊ नये किंवा या दिवशी मीठ दान देखील करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ उसने आणणे किंवा उसने देणे किंवा दान करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानले आहे आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ हे चुकूनही कोणाला उसने म्हणून किंवा दान म्हणूनही देऊ नये.
दिल्यास आपण आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी पाठवतो आणि आपल्याला हळूहळू गरिबीचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतरची पुढची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे स्त्रियांचे सौभाग्य अलंकार, शृंगार अलंकार. जसे की अक्षय तृतीया म्हटलं की स्त्रिया दागिने आणि नवीन साड्या परिधान करत असतात. अशातच एखादी आपली शेजारी किंवा तुमची एखादी जिवलग मैत्रीण देखील असू शकते. तुमच्याकडे एखादी नवीन साडी किंवा तुमचे अलंकार, दागिने थोड्या वेळासाठी वापरण्यासाठी मागायला येऊ शकते. आणि मग आपण कोणताही पुढचा पाठीमागचा विचार न करता नकळत आपण एखादी वापरलेली साडी किंवा आपले वापरलेले दागिने आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या चांगल्या शेजारणीला देऊन टाकतो. पण ही चूक कधीही करू नका. कारण जर आपण नकळत अशी चूक केली तर ते आपल्या पतीसाठी हानिकारक मानले गेले आहे. कारण स्त्रियांच्या 16 शृंगारापैकी एक म्हणजे दागिना आणि नवीन साड्या. आणि स्त्रियांच्या 16 शृंगारापैकी कोणताही एक दागिना किंवा कोणतीही एक वस्तू देखील शुक्र ग्रहाशी संबंधित असते. आणि त्यामुळे आपल्या पतीचा शुक्र ग्रह हा कमकुवत किंवा खराब होऊ शकतो. शुक्र ग्रह हा आपल्या धनसंपत्ती ऐश्वर्याच्या बाबतीत संबंधित मानला जातो. आणि म्हणून या दिवशी आपण वापरलेले सोन्याचे दागिने, नवीन साड्या इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नका. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील खराब झालेला झाडू किंवा तुटलेला झाडू असेल तर तो त्याच दिवशी तुम्ही बाहेर काढू शकता आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवीन झाडू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणू शकता. कारण अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर जर आपण झाडू खरेदी करून आणला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमची स्थिर राहू शकते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. कारण पहा, दिवाळीच्या दिवशी आपण नवीन झाडूची पूजा करत असतो. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावे आणि कायमस्वरूपरित्या वास्तव करावे यासाठी आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये नवीन झाडूची पूजा करत असतो. झाडू आपल्या घरातील घाण, कचरा, धूळ हा बाहेर काढून आपलं घर स्वच्छ करण्याचे काम करत असतो. आणि स्वच्छता ज्या ठिकाणी असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून झाडूचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजेच झाडू हा माता लक्ष्मीचंच प्रतीक आहे. आणि असा हा झाडू अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या शेजारी त्यांच्या घरातील झाडू हा सापडत नाही कारण मुलांनी इकडे तिकडे कुठे टाकून दिलेला असतो किंवा खेळत खेळत इकडे तिकडे राहून गेला असतो. त्यावेळी आपले शेजारी आपल्याकडे 5 मिनिटासाठी झाडू मागण्यासाठी येऊ शकतात. अशा वेळी आपण थोडासा सुद्धा विचार न करता आपल्या घरातील झाडू हा दुसऱ्यांना देऊन टाकतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार चुकून सुद्धा आपल्या घरातील झाडू हा इतर कोणालाही द्यायचा नसतो. कारण झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. झाडू दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही कायमची आपल्या घरातून निघून जाऊ शकते आणि आपल्याला गरिबीचा, दरिद्रतेचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील साखर आणि तांदूळ या 2 गोष्टी देखील कोणालाही उसने किंवा दान म्हणून देखील देऊ नका. कारण साखर आणि तांदूळ या दोन्ही पांढऱ्या वस्तू शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत आणि शुक्र ग्रह हा आपल्या धनाशी संबंधित असतो. म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्याशी संबंधित ग्रह असतो. आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी या 2 पांढऱ्या वस्तू साखर आणि तांदूळ आपण चुकूनही कोणालाही उसने किंवा दान म्हणून देऊ नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला दान म्हणून गोड वस्तूचं दान करणार असाल तर आपण गूळ नक्कीच दान करू शकतो. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी साखर आणि तांदूळ चुकूनही दान करू नये. यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा कमकुवत होतो किंवा खराब होऊ शकतो. आता या वस्तू झाल्या ज्या तुम्हाला अक्षय तृतीयेला कोणालाही द्यायच्या नाहीत. आता पहा, अक्षय तृतीया म्हटले की आपण खरेदी ही नक्कीच करत असतो. मग यामध्ये सोने, चांदी, घर, गाडी यासारख्या मोठ्या वस्तूंची देखील खरेदी करतो. त्याचबरोबर छोट्या छोट्या वस्तूंची देखील आपण या दिवशी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. कारण हा संपूर्ण दिवसच खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून आपण या दिवशी आवर्जून छोट्या छोट्या गोष्टी देखील खरेदी करतो. मग यामध्ये आपल्या घरातील काही वापरातील वस्तू असतील किंवा नवीन कपड्यांची खरेदी असेल. मग कपड्यांच्या खरेदीमध्ये तुम्ही काळ्या रंगाचे कपडे चुकूनही खरेदी करू नका. आणि छोट्या मोठ्या वस्तू म्हणजे यामध्ये स्टीलची भांडी, लोखंडी भांडी, ॲल्युमिनियम किंवा प्लास्टिकची भांडी, प्लास्टिकच्या वस्तू, कोणत्याही धारदार वस्तू या दिवशी चुकूनही खरेदी करू नका. कारण या सर्व वस्तूंचा राहू ग्रहाशी संबंध असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा धातूचे किंवा धारदार वस्तू आपल्या घरी चुकूनही खरेदी करून आणू नका. अशा वस्तू कोणाला दान देखील करू नका. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी काटेरी झाड देखील खरेदी करून घरी आणू नका. आणि जर आपण या दिवशी या काही राहू ग्रहकारक वस्तू खरेदी केली किंवा दान केले तर आपल्या घरात वादविवाद, भांडणे, क्लेश निर्माण होत असतात आणि अशा घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी ही टिकत नाही. त्यामुळे या गोष्टी देखील आवर्जून लक्षात ठेवा.
त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शांती ठेवायची आहे. घरामध्ये कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद भांडणे करू नका. कारण ज्या ठिकाणी भांडणे आणि वादविवाद होतात अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीच राहत नाही. पण अशा गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि ज्या ठिकाणी नकारात्मकता असते तिथे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणाचा अपमान करू नका, कोणाशी वाद घालू नका, अपशब्द बोलू नका. घरात आपल्या सुख आणि शांती नक्कीच असावी, सकारात्मक वातावरण असावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले संपूर्ण घर स्वच्छ करावे. आपल्या घरातील जाळी जळमटे, धूळ, कचरा बाहेर काढावा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील किंवा तुटलेल्या चिरलेली भांडी असतील, काचेची तुटलेली वस्तू असतील किंवा भांडी असतील, फाटलेले कपडे असतील तर ते देखील या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून घराच्या बाहेर काढावे. कारण या सर्व वस्तू देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आणि अशा वस्तू ज्या ठिकाणी असतात तिथे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. माता लक्ष्मी तिथून काढता पाय घेते आणि त्यामुळे आपल्या घरातील कोणत्याच व्यक्तीला कामामध्ये यशप्राप्ती होत नाही. कामामध्ये सतत अडथळे येतात, घरात पैसा टिकत नाही. याचाच अर्थ आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपल्या घरातील लक्ष्मी ही काढता पाय घेते कारण अशा वस्तूंमुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील धन ठेवण्याचे ठिकाण म्हणजेच आपल्या घरातील तिजोरी, आपल्या घरातील देवघर त्यांची देखील स्वच्छता ठेवायची आहे. आपण आपल्या घरामध्ये पैसे, दागदागिने, मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी ठेवतो तिथे कधीही धूळ साचून देऊ नये. ती जागा नेहमी स्वच्छ असावी. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णा देवीची जयंती देखील म्हणून साजरा केला जातो. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील स्वयंपाकघर हे अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके असावे आणि ते नेहमीच स्वयंपाकघर, देवघर, आपले संपूर्ण घर हे स्वच्छ आणि नीटनेटके असावे. आपल्या स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा देवीचा वास असतो. आपले स्वयंपाकघर जर स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देवी यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो व आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती कायम भरभरून राहते. त्यामुळे अक्षय तृतीया असो किंवा इतर सामान्य दिवस असो, आपले संपूर्ण घर, त्या घरातील देवघर, स्वयंपाकघर आणि आपले धन ठेवण्याचे ठिकाण जसे की तिजोरी हे नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके असावे. तरच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य होते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.